जे लोक दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून त्यांनी ट्रम्पच्या वर दबाव टाकला की तुम्ही हे सगळं खुलं करा. आणि म्हणून 19 नोव्हेंबरला अमेरिकन संसदेमध्ये कायदा पारित केला की एका महिन्याच्यात सगळे कागदपत्र एप्स्टीनचे जाहीर करा. आणि म्हणून 19 डिसेंबर. तुमचं वक्तव्य की मराठी व्यक्ती पंतप्रधान बनेल, तर उलथापालथ झाली तर काय होऊ शकते. आणि ही राजकीय माझा तर्क आहे किंवा इथं बदल होऊ शकतो. बदल झाला तर मग तो पंतप्रधान नवीन झाला तर तो काही काँग्रेसचा होणार नाही किंवा बारामतीचा होणार नाही किंवा कराडचा होणार नाही, तो भाजपचाच होईल. आणि त्यामध्ये मग नागपूरची माणसांचे फ्रंटला आहेत असं तर्क आहे. तर्क नागपूरचे 2 आहेत, आता ते आता करी आहेत फडणवीस, एक आहे का 2 आहे ते तुम्ही बघा ठरवा. आणि पंतप्रधान पद देखील बदललं नाही, आता राजकारणात परिणाम झाला तर मोठा परिणाम होईल. म्हणजे कसा होईल काय होईल ते बघायला पाहिजे. आता हे विश्लेषण आता 19 तारखेपर्यंत थांबवावं लागेल. पृथ्वीराज चव्हाण जे बोलतात त्याला महाराष्ट्रामध्ये गांभीर्याने घेतलं जातं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पीएमओमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. म्हणून नाही तर त्यांच्या राजकारणाचा एकूण बाजच आत्तापर्यंत महाराष्ट्राने जो पाहिला आहे तो गांभीर्याचा आहे. आता मात्र पृथ्वीराज चव्हाण जे म्हणत आहेत की 19 तारखेला देशाच्या राजकारणामध्ये उलथापालथ होईल आणि एक मराठी व्यक्ती पंतप्रधान बनेल. या पाठीमागं त्यांचं जे काही लॉजिक आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, खूप सगळी चर्चा आहे तुमच्या या सगळ्या वक्तव्याची, तर कशाच्या आधारे तुम्ही हे बोलत आहात? पण हे प्रश्न फार सोपा आहे आणि विश्लेषण फार सोपं आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून मध्ये काही घटना घडत आहेत आणि त्यामध्ये त्याचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा एक माणूस होता. आणि तो 1995-96च्या सुमारापासून त्यांनी अल्पवयीन मुलींना वापरून मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचा प्रयत्न केला. त्या व्यक्तींच्या बरोबर मुलांचे संबंध, शारीरिक संबंध, त्याचे फोटो काढणं, त्याचे व्हिडिओ काढणं, हे सगळे प्रकार चालले होते. ते काही मुलींनी त्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर त्याला शिक्षा झाली. पहिल्यांदा सुरुवातीला शिक्षा झाली ती 13 महिन्यात त्याला सोडून दिलं, तडजोड करून सोडून दिलं. नंतर पुन्हा शिक्षा झाली आणि त्याला तुरुंगात ठेवलं होतं. आणि तो आता काही जर गौप्यस्फोट केला तर मोठ्या मोठ्या लोकांची नावं बाहेर येतील म्हणून कुणी त्याला बोलू नये असं त्यांची बऱ्याच जणांची इच्छा होती. आणि त्यातच ऑगस्ट 2019मध्ये न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये त्यांनी आत्महत्या केली असं सांगितलं गेलं. पण ते कोणाचाही विश्वास नाही आहे, कारण तिथं CCTV कॅमेरे होते, सगळे गार्ड होते. पण नेमकं त्यावेळेला CCTV कॅमेरे बंद पडले आणि तिने दोरीने गळाला दोरी लावून फास चढवला. हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये त्याला दोरी कुठून मिळाली किंवा त्याने फास कसा लावला हे सगळं गुपित आहे. जेव्हा पोस्टमॉर्टम झालं तेव्हा लोकांनी असं म्हटलं की ही गळ्याला फास लावून आत्महत्या झाली नाही तर त्याला कोणीतरी तो गळा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी ती चर्चा तिथं आहे. आता प्रश्न असा आहे की 101 मुलींनी तक्रारी केल्या की आम्हाला याने याचा लैंगिक शोषण करण्याकरता वापर केला आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या आमचा देह विक्रय केला वगैरे अशी ती तक्रार आहे. त्यातून ही केस पुढं आली आणि एप्स्टीनला शिक्षा झाली. त्यात तो मारला गेला किंवा मेला. तर आता अमेरिकन संसदेमध्ये ही बाब फार गंभीरपणे घेतली गेलेली आहे आणि ही सगळी उघड बातमी चर्चा चालू आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतींचं नाव आहे, तो त्यांचे मित्र होते, ते त्यांच्या पार्टीला जात होते आणि ते सगळं उघड झालेलं आहे. त्याचबरोबर बिल क्लिंटन माजी राष्ट्रपती त्यांचं नाव आलं. बिल गेट्सचे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष त्यांचं नाव आलं, त्यांनी काहींनी कबूल केलं. नंतर इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्लस होते, प्रिन्स अँड्रू होते, त्यांचं नाव आलं. मग त्यांनी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली, 15 मिलियन त्या मुलीला दिले आणि ते प्रकरण मिटवलं. त्यामुळं प्रकरण गंभीर आहे. याची चर्चा झाल्यामुळं पुढच्या वर्षी ज्या अमेरिकेमध्ये अंतर्गत निवडणुका होणार आहेत त्यामध्ये ट्रम्पच्या पक्षाच्या खासदारांना भीती वाटली की जर प्रकरण जर उघड झालं नाही आणि जे लोक दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून त्यांनी ट्रम्पच्या वर दबाव टाकला की तुम्ही हे सगळं खुलं करा. आणि म्हणून 19 नोव्हेंबरला अमेरिकन संसदेमध्ये कायदा पारित केला की एका महिन्याच्यात सगळे कागदपत्र एप्स्टीनचे जाहीर करा. आणि म्हणून 19 डिसेंबर तारीख. आणि ही सगळी माहिती अमेरिकेच्या वेबसाईटवर आहे. अमेरिकन संसदेने जो कायदा केलेला आहे ज्याचं नाव
एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट असा आहे. हा अमेरिकेचा कायदा आहे, तो सगळ्या वेबसाईटवर आहे. तर कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सर, हे झालं अमेरिकेमधलं. अमेरिकेमध्ये जे काही घडलं, एप्स्टीनची आत्महत्या आणि त्यानंतर तिथल्या संसदेने केलेला कायदा, त्याचा परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावरती होईल असं तुम्ही म्हणता आहात, तर तो कशाच्या आधारे? त्याला असं झालं की तिथल्या सोशल मीडियावर काही चर्चा चालू आहे, कारण कागदपत्र तर उपलब्ध आहेत, काही लोकांच्याकडे आहेत, अमेरिकन कायदा मंत्र्यांच्याकडे आहेत, ज्याला अटर्नी जनरल म्हणतात. नंतर तिथल्या काँग्रेसमधल्या खासदारांच्याकडे ते कागदपत्र आलेले आहेत. तर त्यातून काही बातमी थोडीशी बाजू लीक होते आणि त्यातून काही वेबसाईटवर काही मोठ्या लोकांची नावं आहेत, त्यामध्ये काही नावांची चर्चा चालू आहे. तर त्याच्या आधारे ही शक्यता आहे असं मी बोललो. आणि ते आता 19 तारखेला जाहीर होईल नावं. मी एवढंच म्हणतो की 19 तारखेची वाट बघूया आपण. अच्छा, म्हणजे जसं अमेरिकेमधली काही नावं तुम्ही सांगितलीत की ती जागतिक नावं आहेत, अमेरिका ठीक आहे, जागतिक नावं आहेत की ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, तसंच भारतातल्याही काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे असं तुम्ही म्हणता आहात की नाही, असे चर्चा अमेरिकेच्या सोशल मीडियामध्ये आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशाच्या राजकारणात त्यात असली नावं असली तर त्याचा परिणाम होईल आपल्या देशात. म्हणजे पंतप्रधान बदलले जातील असं असं काय मी आता जनरल बोललो की भारताच्या राजकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अच्छा, म्हणजे नाही, तुमचं वक्तव्य की मराठी व्यक्ती पंतप्रधान बनेल तर उलथापालथ झाली तर काय होऊ शकते. आणि मी राजकीय माझा तर्क आहे की इथं बदल होऊ शकतो. बदल झाला तर मग तो पंतप्रधान नवीन झाला तर तो काही काँग्रेसचा होणार नाही किंवा बारामतीचा होणार नाही किंवा कराडचा होणार नाही, तो भाजपचाच होईल. आणि त्यामध्ये मग नागपूरची माणसांचे फ्रंटला आहेत असं म्हणजे तर्क आहे. तर्क. नागपूरचे 2 आहेत, आता ते आता करी आहेत, फडणवीस. एक आहे का 2 आहे ते तुम्ही बघा, ठरवा. ठीक आहे, म्हणजे एका अर्थाने सर तुम्ही म्हणताय की एप्स्टीन फाईल्स उघड झाल्या. अमेरिका आणि जागतिक पातळीवरती जे काही हनी ट्रॅपच्या माध्यमातून मोठ्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न झाला, त्यापैकी काही नावं तुम्ही सांगितली आणि तसेच काही लोक आहेत ते भारतातले आहेत. तर कोण आहेत हे राजकीय लोक आहेत? मी एवढंच म्हटलं की त्यामध्ये काही आजी माजी खासदार आहेत. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त बोलणं कुठल्या पक्षाचे? आता ते काय बोलणार बरोबर नाही, पण देशाच्या राजकारणावर याचा परिणाम होईल असं असं मला वाटतं. अच्छा, आणि पंतप्रधान पद देखील बदललं जाईल. नाही, आता राजकारणात परिणाम झाला तर मोठा परिणाम होईल, म्हणजे कसा होईल काय होईल ते बघायला पाहिजे. आता हे विश्लेषण आता 19 तारखेपर्यंत थांबावं लागेल. तिथल्या सोशल मीडियावर जी चर्चा चालू आहे त्याच्या अनुषंगानं मोठे परिणाम होतील असं मला वाटतंय. पण ही जी माहिती आत्तापर्यंत आलेली आहे, पण अधिकृत माहिती 19 तारखेलाच मिळेल. मधल्या काळामध्ये एक हरेन जोशी मला वाटतं की जे PMOमध्ये होते आणि त्यांची बरीच चर्चा होती, खास करून माध्यमांमधल्याच त्यांच्या हस्तक्षेपामुळं, तर त्यांना तडकाफडकी जे आहे बदललं गेलं किंवा त्यांनी राजीनामा दिला. तर याचा संबंध आणि तुम्ही जे बोलतात एप्स्टीन, त्याचा काही संबंध असं मला वाटत नाही. हिरेन जोशी प्रकरणाचा दुबईमधल्या महादेव ॲपचं जे गॅम्बलिंग ॲप आहे, बेटिंग ॲप, त्याचा काही संबंध असं बोललं जातं, पण त्याची मला जास्त माहिती नाही आहे. आत्ता संसदेचं अधिवेशन चालू आहे. काल अशी चर्चा होती, पुन्हा ती चर्चा सोशल मीडियावरचीच होती की भाजपच्या खासदारांना 19 डिसेंबरसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. त्याचं कारण असं आहे की भाजपने 19 तारखेला काही विधेयकं पारित करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामधले अणुऊर्जेचं खाजगीकरणाचं मोठं विधेयक आहे, त्याला काँग्रेसकडून नक्कीच विरोध होणार. मी स्वतः विरोध करणार त्याचा, म्हणून त्याने व्हीप कदाचित जारी केला असेल. पण त्याचा दुसरा काही संबंध आहे का अमेरिकेतल्या 19 तारखेच्या एप्स्टीन फाईलचा संबंध आहे हे मला माहीत नाही. सर, तुम्ही एप्स्टीन फाईलच्या आधारे म्हणतात की भारताच्या राजकारणावरती याचा परिणाम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबद्दल विचारलं पत्रकारांनी आम्ही काल, तेव्हा त्यांनी तुमच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. ते म्हटलं की ते ज्येष्ठ नेते आहेत वगैरे वगैरे. पण नाही, त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली, त्याबद्दल मी जाहीर धन्यवाद व्यक्त केले त्यांच्याबद्दल. की चौकशी करणे आपली परंपरा आहे, काही हरकत नाही. पण मी जे बोललो आहे ते सगळं टोटली अमेरिकन संसदेच्या वेबसाईटवरून सांगतो आहे मी. आता एकही वाक्य जास्त नाही, कमी नाही, काही नाही. कोणीही बघू शकता. आणि तुम्ही एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट नावाचा जो कायदा अमेरिकेत झाले तो वाचा तुम्ही, त्यात तुम्हाला लक्षात येईल. शेवटचा प्रश्न, तुम्ही आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरती देखील बोलत असता. नजीकच्या काळात आपण बऱ्याच उलथापालथी बघतो आहोत की जो भारत अमेरिकेच्या जवळ होता त्याची जागा पाकिस्ताननी नजीकच्या काळात घेतलेली आहे. रशिया आणि चीनसोबत आपण संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतो आहोत. मात्र मुख्य मुद्दा आहे की अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये अंतर पडलेलं आहे. आणि आता ह्या एप्स्टीन फाईल्स,
तर बाहेरच्या घडामोडींचा आपल्या देशाच्या राजकारणावरती परिणाम होणं हे कितपत गंभीर तुम्ही मांडता? कारण इमर्जन्सीच्या वेळी आम्ही वाचलेलं होतं किंवा ऐकलेलं होतं की त्या काळात देखील असं बोललं जात होतं आणि आता तुम्ही बोलतात की त्या देशामध्ये जे काही घडतं आहे त्याचा परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावरती होणं. थोडा तर होतो. आता उदाहरणार्थ भारत रशियाकडून तेल विकत घेते, त्याचा परिणाम अमेरिकेला त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की ज्यामुळं युक्रेन युद्ध लांबते. तर आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम राजकारण होतोच, त्यात काही नाही. पण प्रश्न असा आहे की ट्रम्प आपल्यावर इतके का नाराज झालेत किंवा मोदींच्यावर इतके का नाराज झालेत की जगात सर्वात जास्त आयात कर भारतांच्या वस्तूवर लावला आहे. त्यामुळे अमेरिकेचा भारताचा व्यापार संपूर्णपणे ठप्प झालेला आहे. त्याचे परिणाम आपल्या काही उद्योगांना भोगावे लागतील. टेक्स्टाईल उद्योग असेल, डायमंड उद्योग असेल, मरीन प्रॉडक्टचा उद्योग असेल, ते झालेलं आहे. तर एवढं का ते नाराज झाले? आणि सीजफायर जेव्हा झाली तेव्हा ट्रम्पने तिथून जाहीर केलं आणि निमूटपणे आपण ते स्वीकारलं. पण त्यांच्यावर काय दबाव आहे असं करायचं? आपण युद्ध जिंकत होतो 10 तारखेला, पाकिस्तानचं लष्करी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करत होतं, पण तुम्ही का थांबला? काय तुमच्यावर दडपण होतं थांबायचं? तर हे प्रश्न ते उत्तर मिळायला पाहिजे. धन्यवाद सर. तर पृथ्वीराज चव्हाण यांचं एकूण जे काही लॉजिक आहे किंवा एकूण जी मांडणी आहे ती अर्थातच तर्काच्या आधारे आहे. मात्र या सगळ्यातून ते 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये खुल्या होणाऱ्या एप्स्टीन्स फाईल्सकडं सगळ्या देशाचं लक्ष वेधू इच्छितात. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.